आजच्या जगात जिथे पैशांसाठी नाती आणि इमान विकलं जातं, तिथे साताऱ्याच्या एका 54 वर्षीय मजुराने जे केलंय ते ऐकून तुम्ही त्या माणसाला शोधून काढाल आणि त्यांच्या पाया पडाल। ही गोष्ट आहे धनाजी जगदाळे यांची। दिवाळीच्या तोंडावर कामानिमित्त बाहेर पडलेल्या धनाजी यांना बस स्टँडवर 40,000 रुपयांचा गठ्ठा सापडला। ही रक्कम एका माणसाची होती जो आपल्या पत्नीच्या ऑपरेशनसाठी पैसे जमून निघाला होता। विचार करा त्या माणसाची काय अवस्था झाली असेल। पण धनाजी यांनी एका क्षणाचाही विचार केला नाही, कोणताही लोभ मनात आणला नाही। त्यांनी ती संपूर्ण रक्कम त्या मालकाला परत केली। भारावलेल्या मालकाने त्यांना बक्षीस म्हणून 1,000 रुपये देऊ केले, पण धनाजींनी तेही नाकारले। ते म्हणाले, साहेब, माझ्याकडे बस भाड्याला 3 रुपये आहेत, मला फक्त 7 रुपयांची गरज आहे। एवढंच नाही तर या घटनेनंतर त्यांना अमेरिकेतून 5 लाखांच्या मदतीची ऑफर आली, पण या स्वाभिमानी माणसाने ती सुद्धा विनम्रपणे नाकारली। ते म्हणतात, दुसऱ्याचे पैसे घेऊन समाधान मिळत नाही। ही फक्त एक बातमी नाही, तर श्रीमंती पैशात नसते, ती संस्कारात आणि इमानात असते, याचा हा जिवंत पुरावा आहे। ज्यांच्या खिशात 10 रुपये नव्हते त्यांनी 40,000वर पाणी सोडलं। यापेक्षा मोठी श्रीमंती जगात कोणती असू शकते। या देव माणसाच्या प्रामाणिकपणाला आणि संस्कारांना मनापासून सलाम। ही गोष्ट प्रत्येक माणसापर्यंत पोहोचली पाहिजे, कारण माणुसकी अजून मेलेली नाही।